दिवसाची सुरुवात अशी बरोबर एक काल्पनिक गोष्ट आहे. एक तरुण एका गावामध्ये राहत असतो आणि त्याच्या मनामध्ये एक कायम भीती असते. तो कुठलंही नवीन काम करायचा नाही. त्याला असं वाटायचं की नवीन काम केलं, मला अपयश आलं, कुठल्या ठिकाणी मला नाही जमलं, तर लोक मला हसतील, मग मी काय करू? आणि ही भीती त्याच्या मनामध्ये सतत असायची. कुठे जायचं म्हटलं तरी त्याच्या मनामध्ये भीती असायची की मी हे करू की नको करू. आणि एक दिवस त्याला असं समजलं की गावाच्या बाहेर एका जंगलामध्ये एक साधू आहे आणि तो लोकांना बरंच मार्गदर्शन करत असतो. आणि हा तरुण दुसऱ्या दिवशी त्या साधूला भेटायला निघतो आणि वाट जंगलाची असते. हळूहळू हळूहळू तो त्या जंगलातून चालत चालत निघतो. आजूबाजूला हिंस्त्र प्राण्यांचे आवाज ऐकू येत असतात. तो घाबरतो अगोदर, परंतु तो निग्रहाने पुढे चालत राहतो आणि मग बऱ्याच तासानंतर तो त्या साधूकडे पोचतो. तो साधू एका मोठ्या वडाच्या झाडाखाली बसलेला असतो. त्या वडाला खूप मोठमोठ्या पारंब्या खाली आलेल्या असतात आणि तो साधूकडे जाऊन आपला प्रॉब्लेम सांगतो की मला प्रत्येक गोष्टीची भीती वाटते आणि त्यामुळे मी मागे पडत चाललेलो आहे. साधू त्याच्याबरोबर गप्पा मारत राहतो, परंतु हळूहळू संध्याकाळ होते आणि रात्र खूप अंधार पडायला लागतो आणि जी झाडं चांगली असतात ती झाडांचा आकार त्याला आता विचित्र दिसायला लागतो. ज्या पारंब्या असतात त्या पारंब्या त्याला काहीतरी वेगळ्या दिसायला लागतात आणि तो खूप घाबरायला लागतो. साधू मग सांगतो की आपण माझ्या झोपडीमध्ये आता जाऊया, रात्रभर राहू तिकडं, उद्या सकाळी मी तुला काही गोष्टी शिकवेन. आणि मग त्याप्रमाणे तो साधूबरोबर जातो. त्याच्या झोपडीमध्ये राहतात. सकाळी उठून तो साधू त्याला एका नदी किनारी घेऊन जातो आणि नदीच्या किनारी एक लाकडाचं पूल बांधलेला असतो आणि ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणी जायला. आणि तो लाकडाचा पूल थोडा हलत पण असतो वाऱ्यामुळे. आणि साधू सांगतो की ह्याच्यावरून तू चाल. आणि तो तरुण सांगतो की विचार करतो की कसं काय, मी मध्ये गेल्यावर हा पूल हलला, त्याच्यातली फळी जर तुटली तर मी खाली पाण्यामध्ये पडेन आणि मग कसं काय होईल, मला जमणार नाही. परंतु नंतर तो निग्रह करतो की नाही, जर साधूने मला सांगितलं तर मी हे करतो. आणि मग तो हळूहळू हळूहळू एक एक पावलं टाकत तो त्या पुलावरून पलीकडे जातो. त्यानंतर साधू त्याला परत बोलवतो आणि एका मडक्यामध्ये त्याला हात घालून जे काय आहे ते बाहेर काढायला लावतो. आणि आतमध्ये काय आहे ते दिसत नसतं, पण त्या तरुणाला त्या अस्पष्ट असं काहीतरी हलताना दिसतं. आणि तो तरुण विचार करतो की अरे बापरे, काहीतरी हलत आहे, काही साप तर नसेल, आणि समजा मी हात घातला आणि सापाने मला चावला तर. परंतु साधूंनी सांगितलं म्हणून तो त्या मडक्यामध्ये हात घालतो आणि बाहेर काढतो. तो एक बेडूक असतो. तो साधू सांगतो की काही करण्यापूर्वी आपण अगोदरच आपली भीती आपल्या मनामध्ये घेत असतो. आपण त्या गोष्टीचा काहीतरी विचार करतो की ही अशीच असेल आणि मग आपल्या ठिकाणी भीती निर्माण होते. बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये सुद्धा असं दिसतं. बऱ्याच वेळेस सैतान आपल्या मनामध्ये भीती घालून ठेवत असतो, भीती भरवत असतो आपल्या मनामध्ये. एखादं देवाचं काम आहे, तो आपल्यामध्ये भीती घालतो की नको करू, कदाचित तुला अपयश येईल, कदाचित तुला लोक हसतील. एखाद्या ठिकाणी जर आम्हाला जायचं असेल, त्या ठिकाणी काय होईल आमचं, काय नाही होणार, ही भीती सैतान आपल्या मनामध्ये घालत असतो आणि त्यामुळे आपण मागे पडतो. परंतु लक्षात ठेवा की देव प्रकाश आहे. त्या प्रकाशामध्ये काहीही लपत नाही, सर्व काही उजेड असतो आणि आम्हाला स्पष्टपणे दिसतो. देव आमचा प्रकाश आहे आणि लक्षात ठेवा की तोच प्रकाश आमच्या अंतःकरणामध्ये ठेवा. त्याचबरोबर देव प्रीतीसुद्धा आहे, त्याच्यामुळे तो आम्हाला कधीही टाकणार नाही किंवा एकटं सोडणार नाही. भीती, जे काही गोष्टी असतील त्याला सामोरं जायला शिका. जे काही समोर येतं, परीक्षा असतात, जे काही संकट येतात, घाबरू नका.
देव सोबत आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, यहोशुआ याचा पहिला अध्याय 9 वचन, जोशुआ चॅप्टर 1 and verse 9. मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, भिवू नको, घाबरू नको, तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तूच बरोबर असणार. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.